नमस्कार मंडळी, मी स्वराली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे. आपण आज सात्विक आणि पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे खरवसाच्या वड्या. त्याला चिकाच्याही वड्या, अशा बऱ्याच ठिकाणी त्याला चिकाच्याही वड्या असं बोलतात. तुम्ही पाहू शकता, खूप मऊसूद आणि मऊलुसलुशीत अशा छान सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. त्याला खूप सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत आणि खूप पौष्टिक अशा वड्या असतात ह्या. आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही वेळ व्हायला न घालवता आपण पटकन वड्या स्टार्ट करूया. अर्धा लिटर चीक आणलेला आहे मी, तो अर्धा लिटर चीक घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपण अर्धा लिटर साठी 1 वाटी बाउल आपण तेवढी साखर त्यामध्ये ऍड करणार आहोत. ती साखर पूर्ण वितळेपर्यंत त्यामध्ये मिक्स करून घेऊया, विरघळूसपर्यंत त्याला आपण हलवून घेऊया, व्यवस्थित मिक्स करूया. त्यानंतरच आपल्याला हे वड्या तयार करण्यासाठी ठेवायचं आहे. दुसरीकडे याला एका कढईमध्ये पाणी आपण ठेवूयात गरम व्हायला आणि याला आपण कुकरमध्येही 2-3 शिट्ट्यामध्येही पटकन होऊन जातं, पण मी कढईमध्येच ठेवणार आहे. दुसऱ्या साईडला हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण दुसरीकडे कढईमध्ये मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि दुसरीकडे हा चीक आपण पूर्ण त्यामध्ये साखर विरघळल्यानंतर आपण हे चिकाचं भांड त्या कढईमध्ये ठेवणार आहोत. तुम्ही विलायची पावडर अशीही टाकू शकता किंवा आपल्या वड्या तयार झाल्यानंतरही त्यामध्ये विलायची पावडर ऍड करू शकता, टाकू शकता वरतून. मी अशाच ठेवतेय आणि आपण नंतर आपल्या वड्या झाल्यानंतर मी त्यामध्ये विलायची पावडर ठेवणार आहे. आपलं पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण ह्या वड्या ठेवून घेऊया, चीक ठेवून घेऊया आणि त्यावरती झाकण ठेवूयात. मी झाकण ठेवलं नव्हतं, विसरून गेले होते झाकण ठेवायला. तुम्ही त्यावरती त्या भांड्यावरती झाकण ठेवायचे, जेणेकरून वाफेचं पाणी त्यामध्ये पडणार नाही. आणि आपण हे आपल्या वड्या होण्यासाठी आपल्याला 20 मिनिटं तरी लागतील. आपण हे छान 15 ते 20 मिनिट लागन. आपण हे छान गरम शिजवत ठेवण्यासाठी ठेवूयात. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर होतात ह्या वड्या आणि खूप सात्विक अशा आहेत. आपले 10 मिनिटं झाले. 10 मिनिटांनी आपण उघडून पाहूयात. त्यामध्ये झाकण अवश्य ठेवा, मी विसरले होते झाकण ठेवायला, त्यामुळे त्यामध्ये वाफेचं पाणी जातं. तुम्ही पाहू शकता आपली वडी पडत आलेली आहे. आणि ते चेक कसं करायचं तर एक सुरी घेऊन त्यामध्ये आपण सुरी घालून पाहूयात. पाहू शकता तुम्ही होत आलेली आहे. तरीही आपण अजून 5 मिनिटे ठेवणार आहोत. झालेलीच आहे, थोडा वेळ अजून शिजून घेऊया. पुन्हा झाकण ठेवूयात त्यावरती आणि 5 मिनिट अजून आपण शिजून घेऊया छान. आपली वडी तयार होण्यासाठी 20 मिनिटे 15 ते 20 मिनिट आपल्याला लागणार आहे. जास्तीत जास्त 20 मिनिट, पण ह्या वडीसाठी मला तर 15 मिनिटे लागले होते. आधी 10 मिनिट आणि नंतर अजून 5 मिनिट मी झाकून ठेवलेले होते. पाच मिनिट होत आलेले आहेत. आपण पुन्हा आपल्या वड्यांचं झाकण काढून पाहूयात. तुम्ही पाहू शकता, खूप छान झालेल्या आहेत वड्या आपल्या. आणि पुन्हा आपण चाकू घालून पाहूया. त्यात आपल्या चाकूला काहीच लागत नाही, याचा अर्थ आपल्या वड्या खूप सुंदर अशा झालेल्या आहेत. छान शिजलेला आहे ते चीक आपला. आणि आपण ते गॅस बंद करून घेऊया आणि थंड होण्यासाठी आपण काढून घेऊया एका साईड. थंड झाल्यानंतर आपण त्यावरती वेलची पूड ऍड करणार आहोत. वेलची पूड छान टाकणार आहोत. मी नंतरच टाकते, तुम्हाला वड्या पाडण्याच्या आधी टाकल्या तरीही चालेल. आपण छान अशा त्याच्या स्क्वेअर मध्ये हव्या त्या पद्धतीनुसार, तुम्हाला हव्या त्या
आकारात तुम्ही कट करून घेऊयात. छोट्या मोठ्या कशा तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या. त्याला खूप सुंदर होतात ह्या आणि खूपच पौष्टिक अशा आहेत ह्या. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर इझिली कट होत आहेत त्या. आणि एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. पाहू शकता किती सुंदर झालेल्या आहेत. आपल्या खरवसाच्या वड्या रेडी आहेत आणि मऊसूदही झालेल्या आहेत. पाहू शकता खूपच छान. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहेत तर त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून